हॅलो फ्रेंड्स, आज आपण MPSC आपली अराजपत्रित सेवा ग्रुप बी ग्रुप सी ची प्री झाली होती ना 2024 ची. त्यातला आपण इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, जॉग्राफी केलं होतं, पॉलिटी राहिलं होतं. पॉलिटी मी एका ग्रुप डिस्कशन मध्ये सांगितलं होतं ओव्हरऑल मध्ये की पेपरचा लेवल वगैरे काय होता, पण आपण डिस्कस करू एकदम डीप मध्ये जाऊ. ठीक आहे, आपल्या ट्रिक्स अँड टिप्स जे आपला मेन मोटो आहे तो तर आपण घेणारच आहे, कारण की त्यानेच पेपर सॉल्व्ह होतो. इथे बघा काय म्हणते 51 क्वेश्चन ग्रुप बी, माझा सेट बी आहे हा. भारतीय राज्यातील कोणते अनुच्छेद राज्य विधिमंडळाशी आहे? आता राज्य विधिमंडळ हा क्वेश्चन बरेच वेळा आलेला आहे की स्टेट लेजिस्लेचर बद्दल काय आहे. 169 हे परिषदेबद्दल आहे, हे आर्टिकल परिषदेबद्दल आहे. 54 वगैरे पासून चालू होते, गव्हर्नर जॉब पासून लागतो तोपासून स्टेट लेजिस्लेचर, तर मग पुढे चालते. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपण इलिमिनेशन जाऊ. हा जो 22वा आर्टिकल फंडामेंटल राईट्स आहे, हा खूप दूर गेला तिकडे इलेक्शन कमिशन वगैरे, हा पण फंडामेंटल राईट्स आहे 25चा. 12 ते 35 आपले फंडामेंटल राईट आहे, तर दोन्ही फंडामेंटल राईट आहे, हा खूप दूरचा आहे. तर मग उरला कोणता? 168 वाला, हा ऑप्शन नंबर 2. असंच आपल्याला एलिमिनेशन टेक्निकनी जायचं आहे, एक एक छाटत जायचं आहे, तेव्हाच कुठं आपल्याला सही आन्सर भेटेल. आणखी प्रत्येक आर्टिकल पाठ करणं म्हणजे आपण अंदाजा लावू शकतो, पण पाठ होत नाही. राज्याच्या महाधिवक्त्याची निवड करण्याचा अधिकार कोणाला असतो? आता कोणाला असतो? राज्य आहे तर त्याच्यामध्ये कोण राहील? निवड कोण करत असते? मोस्टली राज्यपाल आणि राष्ट्रपती. त्याच्यामुळे हे मुख्यमंत्री निवड करत नाही, हे आयोग वगैरे हे फक्त चयन करून देतात, हे कोणाची निवड हे करत नाहीत, इलेक्ट वगैरे करत नाही. मग त्याच्यामध्ये कोण येतं? निवडणूक आयुक्त हे काम करतच नसते. UPSC फक्त, स्टेट PSC फक्त चयन करून देते, हे करायचं म्हणजे परीक्षा वगैरे घेते, एक प्रोसेस कंडक्ट करते, याचा त्यांना अधिकार नसतो महाधिवक्त्याची निवड वगैरे करायचं. मग कोण उरलं? राज्यपाल. बस, दोनच लोक लक्षात ठेवायचे निवड म्हटलं की, राष्ट्रपती आणि राज्यपाल. मोस्ट ऑफ म्हणजे यांनाच निवड करण्याचा अधिकार असतो. नेक्स्ट बघा, द्विगृही सभागृह. आता द्विगृही सभागृहाबद्दल ना खूप रिपीटेडली क्वेश्चन आलेला आहे की कशात. हे पण मी तुम्हाला एक ट्रिक सांगते. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, उत्तर प्रदेश, आणि पहिले जम्मू अँड काश्मीर होतं म्हणून ते लक्षात. आता ते पण नाही आहे तर त्याचं सोडून द्यायचं. किती झाले? हे 6 झाले. ठीक आहे, आता बघा कोशामध्ये काय काय आहे, तर तुम्हाला दिसेल का आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, उत्तर प्रदेश. ऑप्शन नंबर 4 हे ग्रुप मध्ये मी लक्षात ठेवले. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, UP हे ग्रुप म्हणजे कसं तुमची कोणती प्रत्येक गोष्ट तुम्ही असे रटून नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे थोड्याशा ज्या आपल्या मेमरी ट्रिक्स असतात, काही ग्रुपिंग वाल्या, एलिमिनेशन वाल्या, जे काही आपण ट्रिक डिस्कस करू आले, त्याच्याने आपले इझिली क्वेश्चन सॉल्व्ह होते आणि आपल्याला स्ट्रेस पण येत नाही. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक घटक व केंद्रशासित प्रदेशाच्या राज्यसभेची जागा दिली आहे? हे जे आहे ना अनुसूच्या, ह्या खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पहिल्यामध्ये काय दिलंय की स्टेट आणि युनियन टेरिटरीज. दुसऱ्यामध्ये काय दिलंय? त्यांचे सॅलरी, नॉमिनेशन, भत्ते वगैरे. तिसऱ्यामध्ये काय दिलंय? ओथ दिलाय, शपथ दिलाय. चौथ्यामध्ये दिलाय की राज्यसभेतील जागा कोणत्या असाव्या. ठीक आहे, 7व्यामध्ये लिस्ट दिले आहे, 8व्यामध्ये आपल्या लँग्वेजेस दिला आहे, 10 शेड्यूल तो खूपच वेळा येतो की त्याच्यामध्ये पक्षांतर बंदीचा कायदा दिला आहे. त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर 4 आहे आन्सर. ह्या जे शेड्यूल वगैरे आहे ना, हे तुम्ही रिपीटेडली बघितलं तरी होऊन जाते, आणि याच्यावर खूपदा क्वेश्चन आले. हा पण क्वेश्चन रिपीटेड आहे, तुम्ही बघून राहिले PYQच रिपीटेड आहे, दुसरं काही विचारलं नाहीये. ग्रामसभेला संवैधानिक दर्जा कधी प्राप्त झाला? घटना दुरुस्ती 73 आणि 74 हे तर रटूनच घ्यायची, म्हणजे ऍटलीस्ट कशाबद्दल आहे त्याच्यामध्ये. हा पण PYQ मध्ये आलेला क्वेश्चन आहे. 73वी घटना दुरुस्ती आहे ग्रामसभेबद्दल, गावाबद्दल, आणि 74वी घटना दुरुस्ती अर्बन लोकल बॉडीज बद्दल. ठीक आहे, त्याच्यामुळे आपला ऑप्शन नंबर आहे 3. नेक्स्ट, भारतीय संसदेबद्दल खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे? स्वातंत्र्याची तात्पुरती संसद ही एकसदनी होती. ठीक आहे, आपल्याला माहिती नाही, आपण कन्सिडर केलं राईट आहे. राज्यसभा सदस्याचा काळाकार हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. आता तुम्हाला असं माहिती नसेल किंवा काही नसेल, हे कसे जनरलाइज स्टेटमेंट आहे, पॉझिटिव्ह आहेत. याच्यात काही कुठे कीवर्ड दिसतंय का? ओनली, ऑलवेज असंच असते किंवा नाही वगैरे असं काही नाही. त्याच्यामुळे जनरलाइज स्टेटमेंट आहे, त्याच्यावर जास्ती डाऊट करायची गरज नाही, जास्त ओव्हर थिंक करायची गरज नाही. आपण ठरवलं आहे की
चूक असो की बरोबर, आपण तर बा बोथ सोबतच जाणार आहे, कोण की हे 80% केसेस मध्ये राईट असते. ठीक आहे, नेक्स्ट बघूया. राज्यघटनेच्या अनुच्छेद 154 प्रमाणे घटनेने राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवले? एक्झिक्युटिव्ह पॉवर कोणाकडे आहे? कोणाकडे पॉवर असतो? प्रेसिडेंट आणि गव्हर्नर. बस दोनच लोकांकडे पॉवर असतो. मग राज्य म्हटलं तर कोण येणार आहे? राज्यपाल. दॅट्स इट. मी हाच क्वेश्चन अगोदर आला होता की 169 कशासाठी आहे? स्टेट लेजिस्लेचरसाठी आर्टिकल. मी तुम्हाला तेव्हा म्हटलं होतं की गव्हर्नरच्या 154 आर्टिकल पासून सुरू होते तर समोर जाते. त्याच्यामुळे 154 जे गव्हर्नरचं आर्टिकल आहे तिथून समोर समोर जाते तर इथपर्यंत. नेक्स्ट, जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती द्वारे होते. कोणाद्वारे होते? कोण करते जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती? मी तुम्हाला तेव्हाही सांगितलं, अगोदरच्या क्वेश्चन मध्ये सांगितलं की नियुक्तीचा अधिकार, अपॉइंटमेंटचा अधिकार फक्त दोनच लोकांना आहे, प्रेसिडेंट आणि गव्हर्नर. जिल्हा न्यायाधीश म्हटला की राज्य आलं, राज्य म्हटला की गव्हर्नर आलं. दॅट्स इट. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय आहे असे स्पष्ट करण्यात आले? कोणत्या घटनेत? हा पण PYQ मध्ये आलेला क्वेश्चन आहे की हायकोर्ट हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे, हे कोणत्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे? आता हे जे आर्टिकल आहे हे खूप जवळचे आहे, पण मी तुम्हाला काय म्हटलं होतं, डिफिकल्ट क्वेश्चन असला, नवीन क्वेश्चन असला, डिफिकल्ट क्वेश्चन असला, जवळचे ऑप्शन होऊन राहिले, कन्फ्युज करून राहिलं, तो कोणता मारायचं? ऑप्शन नंबर ए. बस ऑप्शन नंबर ए सोबत तुम्ही गेले, तुम्हाला तुमचा आन्सर येते. पहिलंच आन्सर आहे त्याचं आर्टिकल नंबर 215. हे काय म्हणते की हायकोर्ट हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे, एक अभिलेख न्यायालय आहे. ठीक आहे, आपल्या ट्रिक्स अँड ट्रिप्स तंतोतंत बसून राहिलेले आहे, काहीच त्याच्यामध्ये डायव्हर्जन किंवा काही नवीन असं मला काही दिसून नाही राहिलं पेपरमध्ये. तेव्हाही त्या होत्या, आताही आहे. एमपीएससी जोपर्यंत परीक्षा घेते तोपर्यंत कामी पडतात ते. 80% केसेस मध्ये कामी पडतात आणि आपला कट ऑफ मोस्ट खूप चालला गेला तर 60%च जातो. त्याच्यामुळे असं बिलकुल नाही म्हणतायत की त्या काम नाही करून राहिल्या, त्या नेहमीच काम करतात. फक्त तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड शांत पाहिजे, एक्झाम मध्ये तुमचं डोकं शांत पाहिजे आणि आपल्या टेक्निकवर तुम्हाला ट्रस्ट पाहिजे. बस, बाकी अभ्यास गिभ्यास सारी जनताच करून राहिली. मुन्शी अय्यंगार सूत्र कशाशी संबंधित आहे? मला माहिती नव्हतं कशाशी संबंधित आहे. तर मुन्शी अय्यंगार हे सूत्र लँग्वेज सोबत संबंधित आहे म्हणतात. हा पण असं म्हणतात की खूप जुन्या पेपरमध्ये जेव्हा आयोग फक्त 1 लाइनरवर क्वेश्चन घेत होते त्याच्यामध्ये पण हा क्वेश्चन रिपीट झाला होता, म्हणजे त्याच्यामध्ये पण आला होता. ज्या लोकांना तेव्हाच्या क्वेश्चन पेपरचा एक्सपिरियन्स आहे ते सांगून राहिले. इलेक्शन कमिशनचा आर्टिकल विचारलाय. इलेक्शन कमिशनचा आर्टिकल कोणता आहे? नेहमी सांगितलं मी माझ्या इंस्टाग्रामवरच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं होतं की इलेक्शन कमिशन जेव्हा स्वीप मध्ये मी काम करू राहिले टीचर इलेक्शनच्या जनजागृतीमध्ये, तेव्हाही मी क्विज घेतली होती, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की इलेक्शन कमिशनचा आर्टिकल आहे 324 324. ज्यांनी जो मला म्हणजे एका स्टुडंटनी रिमाइंड करून दिला की मॅडम तुम्ही असं म्हटलं होतं त्या याच्यामध्ये, त्या व्हिडिओमध्ये मला असं क्लिक झालं की हेच आहे. म्हणजे पहा कुठले लोक कुठे 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 कनेक्ट करतात. म्हणून तुम्ही पण आपला माइंड ना ओपन ठेवायचे, आपले सारे सेन्सेस ओपन ठेवायचे. फक्त रट्टा मारणे आणि मगअप करणं याच्यावर फोकस नाही करायचा, आजूबाजूला पण बघायचं, तुम्हाला तसंच नॉलेज भेटते. ऑप्शन नंबर 3 आपला आन्सर आहे. 324 आर्टिकल आहे. 368 आर्टिकल हे आपले अमेंडमेंटसाठी आहे, घटना दुरुस्तीसाठी आहे. नेक्स्ट, पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण होत्या? रमादेवी होत्या. PS रमादेवी. तुम्ही बघून राहिले सगळे नाव जे आहे ना ते कमला नेहरू ह्या कधीच नव्हत्या निर्वाचन आयुक्त, त्या तर डिप्लोमॅट होत्या. जयललिता एक ह्या होत्या पॉलिटिशियन होत्या. तुम्ही बघून राहिले बाकीचे जे नाव आहेत ना ते असे एकेरी आहे, पण VS रमादेवी हे पूर्ण कंप्लीट नाव आहे. आपली जी ट्रिक अँड टिप होती की जे कंप्लीट नाव द्या आहे, ज्याच्यावर आयोगाने एकदम भार दिला आहे, जे व्यवस्थित एकदम लिहिलेलं आहे तेच आपलं आन्सर होऊ शकते. ह्याच्यामध्ये हे ट्रू आहे. नेक्स्ट बघा, राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदात पंचायत राज्यासंबंधी असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यंतर गाव इत्यादीच्या व्याख्या दिलेल्या आहेत? कशामध्ये दिल्या आहे? कशामध्ये दिले आहे?
तर मी तुम्हाला तेव्हाही म्हटलं होतं की जे आर्टिकल नवीन आहे तुम्हाला माहिती नाही आहे, जे क्वेश्चन तुम्हाला गुगली वाटतात त्याच्यात सिंपल आपण ऑप्शन ए सोबत जायचं, आपल्याला आन्सर भेटेल. ऑप्शन नंबर ए आपला आन्सर आहे. फर्स्ट वन आर्टिकल 243. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय की सध्या भारतीय राज्यघटनेच्या 8व्या, इथे पण परिशिष्ट आला. मी तुम्हाला तेव्हाही म्हटलं होतं की परिशिष्टवर क्वेश्चन येतात, शेड्यूलवर येतात. याच्या अगोदर मी सांगितलं की 8व्या शेड्यूल मध्ये 22 भाषा आहेत. नंतर पहा, कोंकणी व नेपाळी भाषांचा समावेश 92व्या घटना दुरुस्तीने 2003 मध्ये झाला. हे चुकलेलं आहे. म्हणजे एक सेकंड, कोणते विधान योग्य आहे म्हणते ना. हा, पहिलं वालं विधान योग्य आहे, ठीक आहे. नेपाळी, मी याच्यामध्ये एक हे केली होती, ट्रिक केली होती, NMK, नेपाळी, मैथिली आणि कोंकणी यांचा समावेश झाला होता जवळपास 61व्या घटना दुरुस्तीने आणि 1992 मध्ये. त्यावेळी 92 घटना दुरुस्तीने आहे, हे वर्ष इथे चुकवलेलं आहे आपले. हे वर्ष इथे चुकवलेलं आहे. यांनी या गोष्टी इंटरचेंज केल्या आहे. फॅक्ट्स लवकर इंटरचेंज करते एमपीएससी. एमपीएससीला म्हणजे डेट्स, फॅक्ट्स हे लवकर इंटरचेंज करता येते. त्याच्यामुळे हा जो सेकंड वाला पार्ट आहे हा चुकलेला आहे की नेपाळी आणि कोंकणी या घटना दुरुस्तीने आले आहे. 1992 मध्ये आले आहे. मला वाटतं 61व्या घटना दुरुस्तीने. मी नंतर चेक करून तुम्हाला सांगेल, पण हा फिगर चुकलेला आहे. हे बघ काय याच्यामध्ये ट्रिक अँड टिप हेच लागते की कोणत्या गोष्टी चटकन बदलवता येतात. आयोगाला नंबर्स लवकर बदलवता येतात. त्याच्यामुळे नंबर्सच्या बाबतीत नेहमी कॉन्शियस राहायचं. आता पहिला जो 8व्या परिशिष्ट हे सगळ्यांना पाठच असला पाहिजे की 8व्या परिशिष्टामध्ये लँग्वेज आहे, ज्या 22 भाषा आता झाल्या, पहिले 14 भाषा होता आणि इंग्रजी आपल्या कॉन्स्टिट्यूशन मध्ये 8व्या शेड्यूल मध्ये इंग्रजी नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे ऑप्शन नंबर हे त्याचा आन्सर आहे. पहिलंच विधान बरोबर आहे, बाकीच्या याच्यामध्ये इंटरचेंज केलं, सेकंड विधान चुकलेलं आहे. नेक्स्ट, ग्रामपंचायतीचे संघटन हा विषय कशामध्ये आहे, कोणत्या आर्टिकल मध्ये आहे? हा क्वेश्चन डायरेक्ट प्रिन्सिपल मधून आला आहे, डीपीएसपी मधून आलेला आहे. डीपीएसपी मध्ये सांगितलं आहे की 40व्या आर्टिकल 14 मध्ये ग्रामपंचायत बद्दल उल्लेख केला आहे. 42 मध्ये याच्या हे मॅटर्निटी बेनिफिट, म्हणजे मातृसंगोपनाबद्दल केलं आहे. 41व्या मध्ये सोशल सिक्युरिटी बद्दल बोलले आहे, म्हणजे अपंगांना हेल्प करा, गरिबांना हेल्प करा, असं सोशल सिक्युरिटी बद्दल बोललेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये हे जे आहे हे लीगल एड बद्दल बोललेले आहे की सगळ्यांना कायदेशीर मार्गदर्शन अवेलेबल झालं पाहिजे. किंवा बाकीचे 39A आहे त्याच्यामध्ये 7-8 मला वाटते 8 की 6 आर्टिकल सब आर्टिकल आहेत. पण त्याच्यामध्ये म्हणजे डीपीएसपी मध्ये आपण जर खूप केलं 12 ते 35 झालं, मग 35 ते म्हणजे 12 ते 35 मध्ये आपले फंडामेंटल राईट्स आले, मग 36 पासून पुढे जे आपले 51 पर्यंत आहे त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे मी सांगतो तुम्हाला 40वा आर्टिकल इम्पॉर्टंट आहे की ग्रामपंचायत कशाबद्दल बोलले. 44वा इम्पॉर्टंट आहे, त्यात युनिफॉर्म सिव्हिल कोड बद्दल बोललेलं आहे. 42व्या बद्दल पीवायक्यू मध्ये प्रिव्हियस इयर मध्ये मेन्स मध्ये क्वेश्चन आला होता की 42व्या मध्ये म्हणजे मॅटर्निटी बेनिफिट बद्दल बोललाय, मातृसंकलनाबद्दल बोललाय. 41व्या मध्ये सोशल सिक्युरिटी बद्दल बोललेले आहे. 46व्या मध्ये SC ST ज्या अनुसूचित जमाती जाती यांच्याबद्दल बोललेले आहे. नंतर 50 मध्ये आपलं हे म्हटलं आहे की ज्युडिशरी वगैरे सेपरेट राहील. 51 मध्ये आपण पूर्ण जगाच्या शांततेबद्दल बोललेलो आहोत. म्हणजे हे जे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत तुम्हाला माहितीच पाहिजे, कारण की ह्या आलेल्या आहेत, रिपीटेडली विचारलेल्या आहेत. तुम्ही मेन्सचा पेपर उचलून पहा, त्याच्यामध्ये दिसतात तुम्हाला. आणि पुढे जेव्हा ह्या तुम्ही STI PSI असिस्टंटची मेन्स द्यायला जातात तेव्हा तुम्हाला ते आर्टिकल त्याच्यामध्ये दिसतात. म्हणून हे रिपीटेडली आहे, तुम्ही नेहमी याला रिपीटेड म्हणजे असं वाचत जरी राहिलं तरी होऊन जाते. खूप असं रट्टा मारायची गरज नाही. आता आज आपण पॉलिटीचे केले आहे क्वेश्चन्स, पुढच्या याच्यात आपण नेक्स्ट टॉपिक करू किंवा नेक्स्ट पेपर करू. ठीक आहे, थँक्यू फ्रेंड्स.